काही लोकांचे खूप खतरनाक प्रश्न असतात. चॅलेंजच नाही, कुठून कुठून प्रश्न येतात काय सांगता येत नाही. आता काही प्रायव्हेट कंपन्या झालेल्या आहे, जशी की KBC आहे, पल्स आहे, अजून एक PCL प्रायव्हेट लिमिटेड अशी काहीतरी कंपनी होती. याच्यामध्ये ह्या कंपन्यांनी काय केलं, लोकांना एक लालसा दाखवली की 5 वर्षात आम्ही पैसा दुप्पट करतो, तिप्पट करतो. आणि ह्या लालसेपोटी लोकांनी काय केले, त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक केली, बचत केली. आणि ज्यावेळेस पैसा द्यायची वेळ आली त्यावेळेस प्रायव्हेट कंपन्या पळून गेल्या. आता लोकांचा विश्वास उडाला. लोकांना काय वाटतं की आता जसे ह्या कंपन्या पळून गेल्या तशा ह्या सरकारी कंपन्या बी पळून जाते की काय. किंवा त्यांना असं वाटतं की ते एजंट लोकांनी पैसे गोडीनं गुंतवून घेतले, तसे हे LICचे बी लोक येऊ राहिलेत, हे बी पैसे गोळा करून घेते आणि पळून जाते का काय. तर सांगण्यात मला आनंद वाटतो आहे. आम्ही फक्त मध्यस्थाचं काम करतो. वी आर कन्सल्टंट. आम्ही फायनान्शियल प्लॅनर आहे. आम्ही फक्त प्लॅनिंग करून द्यायचं काम करतो. तुम्हाला एकदा आम्ही तुम्हाला योजना सांगितली, तुम्हाला सविस्तर माहिती दिली. आता सगळ्या गोष्टी डिजिटल झालेल्या आहे. किती रक्कम जमा व्हायला लागली, किती तुम्ही रक्कम भरणार आहात आणि तुम्हाला किती मिळणार आहे, ह्या गोष्टीचे सगळं कॅल्क्युलेट असतं, सगळं तुमच्या समोर असतं. त्याच्यामुळे याच्यात 1 रुपयाचासुद्धा फरक मला तरी आतापर्यंत दिसला नाही. आता मला मागच्या 5-6 वर्षापासून मी काम करतो आहे. तर त्याच्यामुळे याच्यामध्ये एजंट जरी पळून गेला ना, तर तुमची गुंतवणूक ही सुरक्षित असते. LIC ऑफ इंडियामध्ये तुम्ही भारताच्या कोणत्याही LIC ऑफिसमध्ये जाऊ शकता, त्या ठिकाणी तुम्ही पैसे भरू शकता, तिथून तुम्ही पैसे काढू शकता. तुम्हाला मदत एजंटची गरज नाही. एजंट कधी लागतो, फक्त पॉलिसी सुरू करेपर्यंत, योजना सुरू करेपर्यंतच लागतो. नंतर त्याची आवश्यकता नाही, हे तुम्ही समजून घ्या. त्याच्यामुळे LICत गुंतवणूक तुम्ही 100% करा. धन्यवाद.